Hello everyone. Hi friends. Dear students of 6th standard. Today we are going to learn a new topic 2.4 The Mouse Merchant Pointers. आज आपण The Mouse Merchant म्हणजे उंदरांचा व्यापारी या प्रकरणाचे या लेसनचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स अभ्यासणार आहोत. Let's start. Pointers. Question number 1. Listen to the story carefully. ही स्टोरी जी आहे, ही गोष्ट जी आहे तर ती काळजीपूर्वक ऐकायची आहे. अंडरलाइन और नोट द वर्ड्स दॅट यू डू नॉट अंडरस्टँड. आणि तुम्हाला न समजणारे शब्द जे आहेत या शब्दांना अंडरलाइन करायचे आहेत, ते शब्द अधोरेखित करायचे आहेत ज्या शब्दांचे अर्थ तुम्हाला समजलेले नाहीत. ट्राय टू गेस द मीनिंग ऑफ ईच वर्ड. आणि प्रत्येक शब्द जो आहे या प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घेण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. यू कॅन लुक अप द वर्ड्स इन अ डिक्शनरी. आणि त्या शब्दांचे अर्थ जे आहेत तर ते शब्दकोश जो आहे, डिक्शनरी जे आहे, या डिक्शनरीमध्ये या शब्दांचे अर्थ तुम्ही शोधू शकता. और यू कॅन आस्क युअर टीचर द मीनिंग ऑफ द वर्ड्स. किंवा त्या शब्दांचे अर्थ काय होतात ते तुम्ही तुमच्या टीचर्सला, तुमच्या शिक्षकांना विचारू शकता. नाउ क्वेश्चन नंबर 2. आता प्रश्न दुसरा आहे. रीड द सेंटेन्सेस इन ए अँड फाइंड द वर्ड दोज मीनिंग इन गिवन बी. आता ए मधील वाक्य वाचायचे आहेत आणि बी मध्ये दिलेल्या अर्थाचे शब्द शोधून लिहायचे आहेत. आता ए मध्ये आहे. वन्स अ रिच मॅन वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. एकदा एक श्रीमंत मनुष्य आपल्या आळशी मुलाला झापत होता, खडसावत होता. आता बी मध्ये त्याचा मीनिंग दिलेला आहे शाउटिंग अँग्रीली, म्हणजे मोठ्याने ओरडणे. आता या ठिकाणी स्कॉल्डिंग हा जो शब्द आहे, स्कॉल्डिंग म्हणजे ओरडणे, झापणे, खूप बोलणे. त्यानंतर पुढे ए मध्ये दिलेला आहे. सोमदत्ता वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. सोमदत्ता हा एक गरीब अनाथ मुलगा होता. बी मध्ये त्याचा मीनिंग दिला आहे पर्सन हू हॅज नो पॅरेंट्स ऑर क्लोज रिलेटिव्स. असा व्यक्ती की ज्या व्यक्तीला आई वडील नाही आहेत किंवा जवळचे नातेवाईक नाही आहेत. मग असा वर्ड कोणता आहे तर तो आहे ऑर्फन. ऑर्फन मीन्स अनाथ. त्यानंतर ए मध्ये दिला आहे दॅट्स गुड पेमेंट फॉर धिस सिंपल फेअर. आता फेअर त्याचा मीनिंग दिलेला आहे फूड आणि फेअर, फेअर म्हणजे खाद्यपेय किंवा खाद्यपदार्थ. त्यानंतर ए मध्ये सेंटेन्स आहे ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नास. आणि बी मध्ये मीनिंग दिलेला आहे प्लेस वेअर अ पॉटर बेक्स हिज ब्रिक्स पॉट्स एक्सेट्रा. ज्या ठिकाणी पॉटर, कुंभार, आपले विटा भासतो किंवा भांडी भासतो, मडके भासतो, असं ठिकाण त्याला म्हणतात फर्नास म्हणजे भट्टी. त्यानंतर ए मध्ये सेंटेन्स आहे सम ऑफ देम पेड हिम कॅश व्हाईल अदर्स पेड हिम इन काइंड. त्याचा मीनिंग आहे इन द फॉर्म ऑफ थिंग्स, आर्टिकल्स, ग्रेन्स एक्सेट्रा. म्हणजे वस्तू वगैरे, धान्य याच्या स्वरूपामध्ये. शब्द आहे इन काइंड म्हणजेच प्रकारची. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्विज युअर टीचर विथ द हेल्प ऑफ द लेसन. या लेसनच्या मदतीने तुमच्या शिक्षकांना प्रश्न विचारायचे आहेत. आता इकडे व्हॉट डज वेल्दी डॅश मीन. आता टिंबचा अर्थ काय होतो या ठिकाणी समजा आपण उदाहरणार्थ घेतलं वेल्दी. व्हॉट डज वेल्दी मीन. वेल्दीचा अर्थ काय होतो शिक्षक तुम्हाला उत्तर देतील इट मीन्स व्हेरी रिच. याचा अर्थ खूप श्रीमंत.
त्यानंतर पुन्हा पुढचा प्रश्न विचारला, व्हॉट्स द मिनिंग ऑफ डॅश डॅश. टिंब टिंबचा अर्थ काय होतो. मग तुम्हाला जो शब्द समजला नसेल तो शब्द तुम्ही इथे वापरायचा आहे. या ठिकाणी वापरलेला आहे वेल्दी. व्हॉट्स द मिनिंग ऑफ वेल्दी. वेल्दीचा अर्थ काय होतो. मग आता तुम्हाला उत्तर अपेक्षित येऊ शकतं. लुक ॲट इट केअरफुली. याकडे काळजीपूर्वक बघा. ट्राय टू रिमेंबर इट व्हेन आय वाईप इट ऑफ. ज्या वेळेला मी पुसण्याच्या अगोदर तुम्ही हे बघू शकता. मग आता वेल्दीचा अर्थ होतो व्हेरी रिच, अतिशय श्रीमंत, खूप श्रीमंत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, हाऊ डू वी से डॅश डॅश अन एक्सप्रेशन सेंटेन्स फ्रॉम युअर मदर टंग. आता हाऊ डू वी से मुठभर हरभरे. मग आता आपण मुठभर हरभरे याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार. मग त्याचं उत्तर, अपेक्षित उत्तर येऊ शकतं, वी से अ हँडफुल ऑफ ग्राम्स. मग अ हँडफुल ऑफ ग्राम्स म्हणजे मुठभर हरभरे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारू शकतात, हाऊ डू यू प्रोनाऊन्स बिझनेस. आता बिझनेस याचा प्रोनाऊन्स तुम्ही कसं करणार. किंवा व्हॉट्स द प्रोनाऊन्सिएशन ऑफ बिझनेस. बिझनेसचा प्रोनाऊन्सिएशन काय होतो. आता त्याचा प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला टीचर करून दाखवतील, बिझनेस. लिसन केअरफुली अँड रिपीट आफ्टर मी. गॉट इट. बिझनेस. काळजीपूर्वक ऐका मी जे सांगते आहे किंवा सांगतो आहे, तर त्याचा उच्चार होतो, त्याचा प्रोनाऊन्सिएशन होतं बिझनेस. त्यानंतर पुढे, हाऊ डू यू स्पेल रोस्टेड. व्हॉट द स्पेलिंग ऑफ रोस्टेड. रोस्टेडचं स्पेलिंग काय आहे. तर इट्स रोस्ट, ROASTED. आय विल राईट द वर्ड ऑन द बोर्ड. आता मी हा शब्द फळ्यावर लिहितो आहे किंवा लिहिते आहे. मग हा रोस्टेड शब्द जो आहे तर तो फळ्यावरती लिहिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट्स द इंग्लिश वर्ड फॉर मजूर. अ वर्ड फ्रॉम युअर मदर टंग. तुमच्या मदर टंग मध्ये जो काही शब्द असेल तर तो या ठिकाणी वापरायचा आहे. मजूरला काय म्हणतात. मग त्याचं उत्तर येऊ शकतं, इट्स अ लेबरर. त्यालाच लेबरर असं म्हणतात. आय शॅल हॅव टू फाइंड इट आउट. मला हे शोधावं लागेल. आय शॅल टेल यू टुमारो. किंवा तुम्हाला असंही उत्तर येऊ शकतं की मी तुला उद्या अर्थ सांगतो. देअर्स नो इंग्लिश वर्ड फॉर धिस. यासाठी इंग्रजी वर्ड नाही असे उत्तर येऊ शकतो. यू कॅन यूज द वर्ड ॲज इट इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये जे काही आहे तर तो त्याचा उपयोग तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, रीड द स्टोरी अँड लिस्ट द ऑब्जेक्ट दॅट सोमदत्ता सोल्ड. आता सोमदत्ताने विकलेल्या गोष्टी ज्या आहेत तर या गोष्टी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी त्याने विकल्या त्याची यादी बनवायची आहे. त्याचा आन्सर आहे अ माऊस. उंदीर विकला. रोस्टेड ग्राम्स. त्याने भाजलेले हरभरे विकले. स्टिक्स. त्याने काठ्या म्हणजेच मुळ्या विकल्या. वूड. लाकडं विकले. डिफरंट आर्टिकल्स. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्याने विकल्या. नाव क्वेश्चन नंबर 5. आता प्रश्न क्रमांक 5 आहे, प्रेझेंट द स्टोरी ऑफ सोमदत्ता इन द फॉर्म ऑफ अ फ्लोचार्ट दॅट शोज हिज प्रोग्रेस. आता सोमदत्ताची प्रगतीची कहाणी दाखवणारा एक फ्लोचार्ट जो आहे तर तो या ठिकाणी दिलेला आहे. तर तो आपल्याला या ठिकाणी सादर करायचा आहे 5 ते 8 स्टेप्स मध्ये. आता सगळ्यात सुरुवातीला स्टार्टला, सोमदत्ता बॉरोड अ डेड माऊस फ्रॉम अ रिच मर्चंट. सोमदत्ताने सगळ्यात अगोदर एका श्रीमंत व्यापाऱ्याकडून एक मेलेला उंदीर जो आहे तर तो उसना घेतला. आता नेक्स्ट पुढे काय केलं त्याने, द शॉपकीपर गेव हिम 2 हँडफुल ऑफ ग्राम. आता शॉपकीपर दुकानदाराने त्याला 2 मुठभर हरभरे जे आहे तर ते सोमदत्ताला दिले. आता पुढे काय झालं,
द लेबरर्स गेव हिम स्टिक्स फॉर हिज ग्राम. आता ह्या सोमदत्ताच्या ग्रामच्या मोबदल्यामध्ये जे लेबरर्स आहे, जे काही मजूर होते, या मजुरांनी त्याला ज्या काठ्या आहेत किंवा लाकडं आहे, या लाकडांच्या मुळ्या या सोमदत्ताला दिल्या. नेक्स्ट पुढे, ही बॉट मोअर ग्राम अँड सोल्ड. आता सोमदत्तानं काय केलं, त्यामधून अजून जास्त ग्राम, अजून जास्त हरभरे विकत घेतले आणि ते त्याने सोल्ड केले, विकले. आता नेक्स्ट पुढे काय झालं, ही बॉट ऑल द वूड. आता तो सर्वच लाकडं, त्या लेबरर्सचे, त्या मजुरांचे सर्वच लाकडं विकत घेऊ लागला. त्यानंतर पुढे काय झालं, अ पॉटर गेव हिम पॉट्स अँड पिचर्स फॉर स्टिक्स. तर जो काही पॉटर आहे, जो कुंभार आहे, या कुंभारानं सर्व जी मडकी आहे तर ती त्याला दिली आणि सर्व ते मग पिचर्स वगैरे ते सर्व त्या सोमदत्ताला दिले. त्यानंतर नेक्स्ट पुढे काय झालं, ही सेट अप हिज ओन शॉप अँड बिकेम रिच. या सोमदत्ताने आपलं स्वतःचं दुकान थाटलं आणि तो श्रीमंत बनला. आता नेक्स्ट पुढे काय घडलं, ही मेड अ गोल्डन माऊस अँड गेव टू द रिच मर्चंट. त्याने एक सोन्याचा उंदीर बनवला आणि तो उंदीर त्याने जो मर्चंट आहे, श्रीमंत व्यापारी आहे, त्या व्यापाऱ्याला तो दिला. आता क्वेश्चन नंबर 6 आहे, प्रश्न क्रमांक 6 आहे, यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲज द स्टार्टिंग पॉइंट अँड बिल्ड अ स्टोरी ऑन व्हॉट हॅपन्स आफ्टरवर्ड्स. यू मे प्रेझेंट युअर स्टोरी इन द फॉर्म ऑफ अ फ्लो चार्ट, द मेन पॉइंट्स, अ फ्यू पिक्चर्स विथ लेबल्स अँड स्पीचेस. आता पुढे दिलेला पुढीलपैकी कोणत्याही वाक्याच्या सुरुवातीचा मुद्दा म्हणून उपयोग करा आणि नंतर काय घडले याविषयीची गोष्ट जी आहे तर ती गोष्ट लिहायची आहे. तुमची गोष्ट किंवा तुमचा जो प्रवाह तक्ता आहे किंवा मुख्य मुद्दे आहेत किंवा लेबल लावलेले काही चित्रे किंवा भाषण असतील, अशा स्वरूपामध्ये तुम्ही ते सादर करू शकता. आता त्यामध्ये नंबर 1 आहे, चिल्ड्रेन वेअर प्लेइंग क्रिकेट इन द स्ट्रीट. मुले गल्लीमध्ये क्रिकेट खेळत होते. डिअर बॉल वेंट इन थ्रू काले आंटीज विंडो. आणि त्यांचा चेंडू जो आहे तर त्या काळे आंटी जे आहे तर त्यांच्या खिडकीवरती जाऊन आदळला, खिडकीतून आत गेला. त्यानंतर नंबर 2, अनिश प्लांटेड अ मँगो सीड ऑन अ हिल. अनिशनं आंब्याचं झाड जे आहे तर ते एका टेकडीवरती लावलं. नंबर 3, अनिशा बिल्ट अ रोबोट टू डू हर हाऊसवर्क. आता आपलं घरचं काम करण्यासाठी अनिशानं एक रोबोट बनवला. त्यानंतर नंबर 4, साई फाउंड अन इयर ऑफ कॉर्न इन हर बॅकयार्ड. त्यानंतर नंबर 5, अ लीफ फेल ऑन चिकन लिकन्स हेड. अशा प्रकारची स्टोरी जी आहे तर ती आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे. आता सुरुवातीला जे पहिली स्टोरी दिलेली आहे, चिल्ड्रेन वेअर प्लेइंग क्रिकेट इन द स्ट्रीट, डिअर बॉल वेंट इन थ्रू काले आंटीज विंडो. आता यापासून स्टोरीचे पॉईंट जे आहेत तर ते कशा पद्धतीने तयार करायचे ते आपण इथे बघूया. संडे स्कूल हॉलिडे म्हणजे रविवारची सुट्टीचा दिवस आहे. पुढे तुम्ही वाक्य लिहायचे आहेत, या ठिकाणी फक्त पॉईंट दिलेले आहेत. प्लेइंग क्रिकेट चिल्ड्रेन गॅदर्ड इन द स्ट्रीट शाउट्स अँड स्क्रीम. मुले त्या ठिकाणी आरडाओरडा करत गल्लीमध्ये रस्त्यावरती खेळत असतात. काले अंट लिव्ड अलोन. काळ्या अंटी एकट्या राहत असतात. बिग हाऊस मोठं घर. लोनली अँड सॅड एकाकी आणि दुःखी. नोबडी टॉक्ड टू कुणी बोलत नाही. वॉच द चिल्ड्रेन प्लेइंग क्रिकेट. गुड टाइमपास. मुलांचं क्रिकेट खेळणं बघायच्या, चांगला टाइमपास होता त्यांना. पॅडी हिट बॉल. पॅडीने हिट बॉल मारला. ब्रोकन द विंडो पेन. खिडकीचं जे तावदान आहे तर ते तुटलं फुटलं. बॉल वेंट इन. चेंडू आतमध्ये गेला. चिल्ड्रेन रॅन अवे.
अँड डिसअपिअर्ड इन फिअर ऑफ स्कॉल्डिंग. आता त्या आंटी आपल्याला बोलतील म्हणून मुले त्या ठिकाणाहून पळाले, अदृश्य झाले, घाबरले. काले आंटी केम आउट. काळ्या आंटी बाहेर आल्या. सी कॉल्ड देम. त्यांनी त्या मुलांना बोलावलं. गेव देम बॉल अँड चॉकलेट्स. त्यांना चेंडूही दिला आणि चॉकलेट्स सुद्धा दिले. रिक्वेस्टेड द चिल्ड्रेन. मुलांना रिक्वेस्ट केली, विनंती केली. नॉट टू स्टॉप प्लेइंग. खेळणं थांबवू नका अशा प्रकारची विनंती केली. चिल्ड्रेन हॅपी. मुलं आनंदी झाले. काले आंटी मोर हॅपी. काळ्या आंटी अजून आनंदित झाल्या. सी कुड वॉच देम प्लेइंग अँड पास हर टाईम. आणि त्या मुलांचं क्रिकेट खेळणं त्या बघत राहिल्या आणि आपला टाइमपास जो आहे तर तो करत राहिल्या. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला गोष्टीचा प्रभातकता किंवा मुख्य मुद्दे किंवा जे चित्र असतील तर त्या ठिकाणी त्यांचे लेबल्स लावून आपल्याला ही गोष्ट जी आहे तर ती सादर करायची आहे. त्यानंतर पुढे ग्रामरचा भाग आहे. लर्निंग अबाउट लँग्वेज. आता ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषण आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे. मेनी टाइम्स वी हॅव टू डिस्क्राईब पीपल, प्लेसेस, ॲनिमल्स ऑर अदर थिंग्स. बऱ्याच वेळेला आपल्याला अनेक लोकांचं वर्णन करावं लागतं, एखाद्या ठिकाणाचं वर्णन करावं लागतं, प्राण्यांचं वर्णन करावं लागतं किंवा इतर गोष्टींचं वर्णन आपल्याला करावं लागतं. वी यूज डिस्क्रायबिंग वर्ड्स. आणि मग त्या ठिकाणी आपण डिस्क्रायबिंग वर्ड जे आहेत, वर्णन करणारे शब्द आपण त्या ठिकाणी वापरतो. वी यूज डिस्क्रायबिंग वर्ड्स टू डू सो. गिवन बिलो आर सम सच डिस्क्रायबिंग वर्ड्स. आता खाली दिलेले अशाच प्रकारचे काही डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत, वर्णन करणारे शब्द आहेत. रीड देम अँड फाइंड ॲट लिस्ट 3 सुटेबल नाउन्स फॉर ईच डिस्क्रायबिंग वर्ड. आता प्रत्येक डिस्क्रायबिंग वर्डसाठी आपल्याला नाउन्स जे आहेत तर ते शोधायचे आहेत. कमीत कमी 3 नाउन्स शोधायचे आहेत. एक्झाम्पल आहे ब्युटिफुल. आता या ब्युटिफुलसाठी नाउन्स आहेत प्लेस, फ्लॉवर, हँडरायटिंग. म्हणजे ब्युटिफुल प्लेस, ब्युटिफुल फ्लॉवर, ब्युटिफुल हँडरायटिंग. आता ब्युटिफुल प्लेस म्हणजे सुंदर ठिकाण, ब्युटिफुल फ्लॉवर म्हणजे सुंदर फूल, ब्युटिफुल हँडरायटिंग म्हणजे सुंदर हस्ताक्षर. आता पुअर ह्या ॲडजेक्टिव्हसाठी आपल्याला नाउन शोधायचे आहेत. मग पुअर फार्मर, गरीब शेतकरी. पुअर ॲनिमल, गरीब प्राणी. पुअर गर्ल, गरीब मुलगी. त्यानंतर पुढचा ॲडजेक्टिव्ह आहे लेझी. आता लेझीसाठी लेझी डॉंकी, आळशी गाढव. लेझी बॉय, आळशी मुलगा. लेझी मेड म्हणजे आळशी नोकर. त्यानंतर डेड, मृत झालेला. डेड स्नेक, डेड मॅन, डेड लँग्वेज. त्यानंतर गुड ह्या ॲडजेक्टिव्हसाठी कोणकोणते नाउन्स वापरू शकतो आपण? गुड पिक्चर, गुड हँडरायटिंग, गुड स्टोरी. अजूनही तुम्हाला जे नाउन्स सुचतील ते नाउन तुम्ही या ठिकाणी वापरायचे आहेत. त्यानंतर स्मॉल ह्या ॲडजेक्टिव्हसाठी कोणकोणते नाउन येतील? हट, स्मॉल हट, छोटी कोपडी, झोपडी आपण त्याला म्हणतो, कोपी म्हणतो आपण त्याला. स्मॉल हट, स्मॉल पपी, स्मॉल टाउन. त्यानंतर वेल नोन म्हणजे सुप्रसिद्ध. आता वेल नोन सायंटिस्ट, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ. वेल नोन सिंगर, प्रसिद्ध गायक. त्यानंतर वेल नोन ॲक्टर, प्रसिद्ध अभिनेता. त्यानंतर पुढचा ॲडजेक्टिव्ह आहे पोलाईट म्हणजे नम्र. आता मग पोलाईट ऑफिसर, नम्र अधिकारी. पोलाईट टीचर, नम्र शिक्षक. पोलाईट गर्ल, नम्र मुलगी. त्यानंतर पुढचा ॲडजेक्टिव्ह आहे गोल्डन म्हणजे सोनेरी. आता गोल्डन एग, सोनेरी अंड. गोल्डन कॉइन, सोनेरी नाणं. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, सोनेरी संधी. अशा प्रकारचे ॲडजेक्टिव्ह आपल्याला त्या ठिकाणी नाउन्स जे आहेत या ॲडजेक्टिव्हसाठी लिहायचे आहेत. वर्ड्स दॅट डिस्क्राईब अ नाउन ऑर प्रोनाउन आर कॉल्ड ॲडजेक्टिव्ह्ज. जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांचं वर्णन करतात त्याला ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. नाव स्पॉट द ॲडजेक्टिव्ह्ज इन द फॉलोइंग. आता खालील जे वाक्य आहेत किंवा कन्व्हर्सेशन आहे यामध्ये विशेषण शोधायचे आहे. पहिलं कन्व्हर्सेशन आहे, अजिता सेड आर यू रेडी. आता या सेंटेन्समध्ये रेडी हे ॲडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर रंजिता सेड नो आय एम लुकिंग फॉर माय बिग ब्ल्यू शार्पनर. आता या ठिकाणी बिग ब्ल्यू
हे कशाचं वर्णन करताय? शार्पनरचं वर्णन करता आहे. बिग ब्ल्यू हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर अंजिता सेड व्हाय डोंट यू टेक धिस ग्रीन अँड स्मॉल वन. आता या वाक्यामध्ये ग्रीन आणि स्मॉल हे दोन ॲडजेक्टिव्ह जे आहेत हे दोन विशेषण आलेले आहेत. त्यानंतर पुढे रंजिता सेड ओ इट्स ओल्ड, इट हॅज बिकम ब्लंट. आता या ठिकाणी ओल्ड आणि ब्लंट हे दोन ॲडजेक्टिव्ह आहेत, यांना अंडरलाईन करायचे आहे, ओल्डला आणि ब्लंटला. नेक्स्ट अंजिता सेड बी क्विक प्लीज. आता या ठिकाणी क्विक याला अंडरलाईन करायचे आहे कारण हे ॲडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढच्या कन्व्हर्सेशन मध्ये हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ॲट सागरोळी. आता या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे वंडरफुल. त्यानंतर अनफॉरगेटेबल मोमेंट्स. आता या ठिकाणी अनफॉरगेटेबल जो आहे तर याला अंडरलाईन करायचे आहे. त्यानंतर द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. या ठिकाणी क्लेवर हे ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे, याला अंडरलाईन करायचे आहे. आय लाईक फ्रेश व्हेजिटेबल्स. आता फ्रेश व्हेजिटेबल्स कसे आहेत? फ्रेश आहे म्हणजे व्हेजिटेबल बद्दल अधिक माहिती वर्णन कोण करत आहे? फ्रेश हा शब्द करतोय म्हणून फ्रेश हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्याला अंडरलाईन करू शकतो किंवा फ्रेश हे ॲडजेक्टिव्ह आहे आपण ओळखू शकतो. वी आर सिटिंग ऑन दिस इनव्हिजिबल बेंच. आपण या इनव्हिजिबल बेंचवरती बसलेले आहोत, अदृश्य बाकावरती बसलेले आहोत. आता या ठिकाणी इनव्हिजिबल बेंच, अदृश्य बाक, बाक आहे, बेंच आहे परंतु कसा आहे? इनव्हिजिबल आहे. इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य आहे, अदृश्य बाक असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे इनव्हिजिबल या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.